नमस्कार. एके स्टडी ग्रुपमध्ये मी प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो. आज मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे भाग 2 घेऊन येतो आहे. मागच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती क्वेश्चन पेपरचा म्हणजे भाग 1मध्ये आपण 25पर्यंत क्वेश्चन कव्हर केले होते. ज्यांनी भाग 1 अद्याप पाहिलेला नाही आहे मी त्यांना विनंती करेन की त्यांना भाग 1 सगळ्यांनी पाहून घ्यावा. आज भाग 2मध्ये जास्त वेळ न घालवता मी सुरू करतो. तर 26 नंबरचा क्वेश्चन आहे, 26 नंबरचा क्वेश्चन आहे की 8 महत्त्वाच्या कारखान्याच्या यादीत कोणत्या कारखान्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. तर पहा, या क्वेश्चनचा रेफरन्स अगोदर मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो काय आहे. तर प्रत्येक महिन्याला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्याला IIP असं म्हटलं जातं, तर हा पब्लिश केला जातो. तर तो पब्लिश केला जातो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, ही जी काय मिनिस्ट्री आहे, आणि त्याचं पर्टिक्युलर डिपार्टमेंट जे आहे इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, या डिपार्टमेंटकडून प्रत्येक महिन्याला हा IIP रिपोर्ट पब्लिश केला जातो. हा रिपोर्ट जो आहे बेसिकली ज्या टॉप 8 इंडस्ट्रीज आहेत, ज्यामध्ये कोळसा आहे, नैसर्गिक वायू, रिफायनरी, स्टील आहे, त्याचबरोबर फर्टिलायझर खते आहे, सिमेंट उद्योग असन, वीज उद्योग असन, क्रूड ऑइल असेल, तर ह्या 8 उद्योगामध्ये ह्या उद्योगांची रँकिंग, त्यांचं प्रोडक्शनचा वर्कफ्लो हा सांगण्यासाठी हा IIP रिपोर्ट प्रत्येक महिन्याला पब्लिश केला जातो. त्याचं जे बेस इयर आहे 2011-12 हे त्याचं बेस इयर आहे. ॲक्च्युली खरं तर त्याचं बेस इयर त्याच्या अगोदर 4-5 होतं, त्याच्यानंतर 11-12 झालं. ओके, तर आत्ता जे कॅल्क्युलेशन केलं जातं ते 11-12नुसार कॅल्क्युलेशन केलं जातं. आता लक्षात ठेवा की त्यानुसार म्हणजे ही जी काही रँकिंग केली होती तर त्यानुसार ही रँकिंग अशा प्रकारे होती की सगळ्यात जास्त जे वेटेज होतं, ओके, महत्त्व म्हणजे वेटेज, तर ते रिफायनरी, ओके, याला देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी 1 नंबर रिफायनरी होतं, त्यानंतर रिफायनरीच्या नंतर इलेक्ट्रिसिटी होतं, आणि इलेक्ट्रिसिटीच्या नंतर स्टील इंडस्ट्री, त्यानंतर कोळसा म्हणजे कोल इंडस्ट्री, नंतर क्रूड ऑइल वगैरे, हे असा सिक्वेन्स त्याचा होता. आणि लक्षात ठेवा 2019-20 याच्या रँकिंग पण अशाच प्रकारे आहे. म्हणजे आत्तासाठीही खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1 नंबर रिफायनरी, 2 नंबर इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर स्टील आणि नंतर कोल. हा क्वेश्चन मागच्या वेळेस माझा चुकला होता की मी असा विचार केला की बहुतेक बऱ्याचशा इंडस्ट्री कोळशावर डिपेंड आहेत, म्हणजे कोळसा किंवा कोल इंडस्ट्री ही खूप महत्त्वाची आहे. तर यावेळेस हा लक्षात ठेवा, कारण मला मागच्या वेळेस त्याचा रेफरन्स कुठं आहे काय माहीत नव्हता. त्याचबरोबर आणखीन एक क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की ज्यामध्ये आत्ता काय झालं आहे की कोविडमुळे सगळ्याच इंडस्ट्री सध्या त्यांचं जे काही ग्रोथ रेट आहे ते निगेटिव्हमध्ये आहे. पण आत्ता या ज्या काही 8 इंडस्ट्रीज आहेत त्याच्यापैकी सगळ्यांचा ग्रोथ रेट निगेटिव्ह आहे. इन्स्टेड फर्टिलायझर इंडस्ट्री, ओके, खते ही जी काही इंडस्ट्री आहे ती सोडता बाकी सगळ्याचा ग्रोथ रेट काय आहे, निगेटिव्हमध्ये आहे. तर हेही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. ओके, तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर लक्षात ठेवा, सॉरी मी उत्तर सांगायचं विसरलो, तर याचा आन्सर काय आहे, तर वीज, म्हणजे ह्याच्यानुसार रिफायनरी इथं दिलेली नाही आहे, तर म्हणजे काय येणार आहे, वीज. ओके, वीज निर्मिती हा काय असणार आहे, आन्सर असणार आहे या क्वेश्चनचं. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर 27 नंबरचा क्वेश्चन आहे, मेक इन इंडियासाठी झालेल्या ₹1000 कोटी अर्थपुरवठ्यापैकी हे पुढीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली आहे. ओके, तर आता पहा, क्वेश्चन आहे की जी काय मेक इन इंडिया प्रोजेक्ट आहे तर त्या मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत एक फंड उभा करण्यात आलं होतं. ते फंड होतं की 1000 कोटीचं. तर ते 1000 कोटीचं फंड हे कोणाच्या नियंत्रणाखाली उभारण्यात आलं होतं. ओके, तर पहा, मेक इन इंडिया ही 2014ला नरेंद्रजी मोदी, आपले पंतप्रधान, आदरणीय पंतप्रधान यांनी अनाऊन्स केलेला एक मोठा प्रोजेक्ट होता की त्या अंतर्गत 1000 कोटीचं फंड की जे नवीन स्टार्टअपसाठी देण्यात आलं होतं. आणि हे जी काही मुद्रा बँक, एक नवीन बँकही स्थापन केली होती यासाठी, मुद्रा बँक म्हणून. ओके, तर ही लक्षात ठेवा, मुद्रा बँक. आणि ही मुद्रा बँक ही एक ओरिजिनल जी बँक होती तिची सबसिडरी बँक होती. तर ती बँक कोणती असं विचारलेलं आहे, तर मुद्रा बँक ही सिडबीची सबसिडरी बँक होती. कोणती, सिडबी ऑप्शन नंबर 1. तर सिडबीची ही सबसिडरी बँक होती, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी मी थोडं एक्स्ट्रा डेटा तुम्हाला सांगतो की
मुद्रा बँक आहे. मुद्रा बँकेचं म्हणजे कंट्रोल कोणाचं, म्हणजे मुद्रा बँक ही सबसिडियरी आहे सिडबीची. तर 100 कोटीचं फंड जे कोणाच्या नियंत्रणाखाली आहे, तर त्याचा आन्सर असेल सिडबी. तर आता या ठिकाणी ऑप्शन एक आहे की सिडबी. तर सिडबीची स्थापना 1990 आहे. तिचं मुख्यालय विचारलं तर मुख्यालय कुठे आहे, तर लखनौ या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. ओके, सिडबीचं मुख्यालय लखनौ या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर माहिती असेल, PSL किंवा जे पब्लिक सेक्टर लोन्स असतात की विकर सेक्शनला लोन बऱ्याचशा बँकी काय करतात की ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर म्हटले आम्ही खूप गरीब आहेत आम्हाला लोन द्या, तर कोणी देणार नाही आहे. कारण बँकी अशाच ठिकाणी लोन देतात की ज्या ठिकाणी रिकव्हरी होऊ शकते. मग काय होतं की जर विकर सेक्शनला लोन देणं गरजेचं आहे पण दिलं जात नाही आहे, तर मग त्यावेळेस काय केलं जातं, गव्हर्नमेंटने किंवा RBIने मेंडेटरी केलेलं आहे की PSL अंतर्गत काय केलं जावं, PSL अंतर्गत कंपल्सरी लोन काही सेक्टरला दिलं जावं आणि त्याचं पर्सेंटेज ठरवलेलं आहे. तर ते 40% लोन म्हणजे काय, PSL अंतर्गत अंदाजे 40% लोन जे आहे, तर म्हणजे ज्या फॉरेन बँकेच्या शाखा भारतामध्ये 20+ आहेत किंवा भारताच्या ज्या काही बँका आहेत त्यांना 40% हे प्रायव्हेट सेक्टर लोन किंवा विकर सेक्शनला लोन देणं कंपल्सरी आहे. आणि ह्याच्यावरती नियंत्रण जे आहे तर ते कोणाचं असतं, सिडबीचं असतं. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे RBI विषयी काय लक्षात ठेवाल, RBIची स्थापना कधी झाली, तर 1934चा कायदा आहे. 1935ला स्थापना झाली आणि 1949ला तिचं राष्ट्रीयकरण झालं. ही पण या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी बँक काय दिली ऑप्शन, ICICI बँक. ओके, तर या ठिकाणी ICICI बँकेचं तुम्हाला संदीप बक्षी त्याचे CEO आहेत हे लक्षात ठेवा. वडोदऱ्याला मुख्यालय आहे आणि 1954ला तिची स्थापना झालेली आहे. त्यानंतर SBI विषयी थोडंसं लक्षात जास्त ठेवा, कारण SBI ही खूप महत्त्वाची बँक आहे की ज्या 3 बँक आहेत की बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास, या 3 बँकेचं मर्जर होऊन 1921ला काय झालं होतं, 1921ला काय झालं तर इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि इम्पेरियल बँकेचं नंतर 1955ला काय झालं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा स्टेट ऑफ इंडियामध्ये विलीन किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्जिंग झालं किंवा तिलाच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटलं जातं, मर्जिंग झालेलं नाही आहे. आता या स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर मुंबईला आहे. हे एक लक्षात ठेवा. आता आणखीन ॲडिशनल एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबईला बऱ्याच बँकेचे मुख्यालय आहेत. ओके, तर त्यापैकी महत्त्वाच्या कोणत्या, SBI आहे, त्यानंतर नाबार्ड आहे, सिडबी आहे. या 3ही बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत, तर मुंबईला आहेत. ही गोष्टही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचबरोबर SBI विषयी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या काही टॉप बँका आहेत, ओके, त्यामध्ये SBI भारतातली सगळ्यात मोठी बँकेच्या सगळ्यात जास्त शाखा आहेत. त्यानंतर दुसरी जर पाहिली तर ती कोणती आहे, पंजाब नॅशनल बँक. आणि त्यानंतर आहे बडोदा, बँक ऑफ बडोदा. आणि त्याच्यानंतर कॅनडा बँक वगैरे रँकिंगला होते. त्यामुळं SBI त्यामुळंही महत्त्वाचे आहे. आणि जी एक वर्ल्ड रँकिंग आली होती की जगातल्या टॉप 500 बँका, तर त्यामध्ये तिचा रँकिंग काय आहे, तर 43 रँकिंग आहे. तर त्यामुळे ही महत्त्वाची आहे. तर हे लक्षात ठेवा. ओके, तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. चला पुढचा क्वेश्चन 28वा क्वेश्चन आहे, बँक दर ठराविक कालावधीने खालीलपैकी कोण घोषित करते. ओके, तर बँक दर हे जे काय आहे तर ते ठराविक कालावधीमध्ये कोण घोषित करते, हा क्वेश्चन आहे. तर आता पहा, याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय करते, बँक दर ठरवत असते. आणि हा बँक दर ठरवण्यासाठी ती एका कमिटीची गठन करत असते. त्याला मॉनिटरिंग पॉलिसी असं म्हटलं जातं. या मॉनिटरी पॉलिसीमध्ये 6 मेंबर्स असतात. 6 मेंबरपैकी 3 मेंबर जे असतात ते RBIचे असतात आणि 3 मेंबर जे असतात तर ते गव्हर्नमेंटचे असतात. ओके, आणि याचं जे अध्यक्ष असतं तर ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे त्याचे अध्यक्ष असतात. सध्या गव्हर्नर कोण आहेत रिझर्व्ह बँकेचे, तर शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर आहेत. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता ही जी काही मॉनिटरिंग पॉलिसी आहे ही फक्त बँक रेट ठरवण्याचं काम करते का, तर नाही. त्याचबरोबर आणखीन वेगवेगळे दर आहेत ते ठरवण्याचं काम पण ही करत असते. त्याच्यामध्ये पहा, CRR आहे, ओके, CRR आहे, SLR आहे,
रेपो रेट आहे, आता मी शॉर्टकटमध्ये लिहितो इथं, आणि रिव्हर्स रेपो रेट आहे. ओके, रिव्हर्स रेपो. तर पहा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर याही याचं रेट जे आहे ते ठरवण्याचं काम ही मॉनिटरिंग पॉलिसी करत असते. तर पहा काय आहे CRR म्हणजे SLR मध्ये थोडक्यात सांगतो मी, आता डिटेलमध्ये जास्त वेळ घेणार नाही, पण तरीही माहिती असावं. पहा आता काय होतं की कोणतीही बँकाचं काम काय असतं की पैशाचं काय करणं, ज्यांचे जे बँक होल्डर कस्टमर आहे त्यांचं बँकचे पैसे एक सिक्युअर करून ठेवणं, त्याचबरोबर त्यांना गरज पडली तर लोन देणं. ओके, आता होतं काय की बँका काय करतात, मॅक्सिमम लोन देतात, किंवा कधी कधी असं होतं की जे पैसे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पतनिर्मिती केली जाते. ओके, क्रेडिट क्रिएशन खूप जास्त होतं, आणि मग अशा वेळेस बँका बुडण्याची पॉसिबिलिटी असते. बँक बुडली तर मग त्यांचे जे काही ग्राहक आहेत त्यांचे पैसे बुडू नयेत, त्यांना रिफंड करता यावं, त्याच्यासाठी RBIने काय दिलेलं आहे, काही त्यांना रूल आणि रेग्युलेशन लावून दिलेले आहेत. तर CRR म्हणजे काय, तर CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, की जर फॉर एक्झाम्पल बँकेकडे NDTL नेट टाईम अँड डिमांड लॅबिलिटी जी आहे तर ती 100 रुपये असेल. ओके, बँकेकडे जर 100 रुपये असतील तर त्या 100 रुपयापैकी बँकेला 4%, म्हणजे जनरली हा आकडा कमी जास्त होईल, पण हे जनरली 4% जे आहे, तर 4% हा कोठा काय करावा लागेल, 100 रुपयापैकी 4 रुपये कुणाकडे जमा करावे लागतील, CRR कोठ्या थ्रू रिझर्व्ह बँकेकडे जमा करावे लागतील. म्हणजे ते पैसे त्यांना काय करता येणार नाहीत, लोकाला कर्जाच्या स्वरूपात देता येणार नाहीत. त्याबरोबर SLR म्हणजे काय, तर SLRला म्हटलं जातं स्टॅच्युटरी लिक्विडेटरी रेशो. स्टॅच्युटरी लिक्विडेटरी रेशो, आणि हा जो असतो जनरली 21% रेंजमध्ये असतो, 21%. की हा 21% काय आहे की हेही 21%, म्हणजे हे 21% ही 100 मधले ते काय करता येणार नाही आहेत त्यांना, तर लोनच्या स्वरूपात देता येणार नाहीत. हे त्यांना स्वतःकडे एका अकाउंटमध्ये ठेवावं लागतील, आणि ते म्हणजे ते इन्व्हेस्ट करू शकतात, म्हणजे ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, पण लोनच्या स्वरूपात देता येणार नाही आहेत. म्हणजे काय की जर बँक बुडली तर हे पैसे जे ग्राहकांना देता येतील. हे झालं CRR आणि SLR. ओके, आता त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे की हे जे रेट आहेत म्हणजे 21%, 4%, हे ठरवण्याचं काम पण कोण करतं, मॉनिटरिंग पॉलिसी करते. आता त्याच्यानंतर मी जे म्हटलं की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे ठरवण्याचं काम पण कोण करतं, तर ही मॉनिटरिंग पॉलिसी ह्याचे रेट ठरवण्याचं काम करत असते. तर आता मी CRR आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय आहे ते सांगतो. आता कन्सिडर करा की ही RBI आहे, आणि RBI काय करते, बाकीच्या कमर्शियल बँका आहेत, RBI ज्यावेळेस कमर्शियल बँकांना लोन देत असते. ओके, ज्यावेळेस कमर्शियल बँकांना लोन देते, ज्या रेटने देते त्याला म्हटलं जातं रेपो रेट. ओके, ज्या रेटने दिलं जातं त्याला रेपो रेट म्हटलं जातं. आणि आता काय होतं की कधी कधी RBI ही या बँकांकडून, कमर्शियल किंवा अदर त्यांच्या बँकांकडून कर्ज घेते, त्याला म्हटलं जातं रिव्हर्स रेपो रेट. आता तुम्ही म्हणाल की RBI तर सगळ्यात श्रीमंत आहे, तिला काय गरज आहे लोन घेण्याची. तर काय होतं, ज्यावेळेस इन्फ्लेशन महागाई होते त्यावेळेस काय करावं लागतं की जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे त्याच्या अंतर्गत हे पैसे, मार्केटमधले पैसे कमी कसे करता येतील, त्याच्यासाठी असंही विचारलं जाऊ शकतं की इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी कोणकोणते टूल वापरले जातात, म्हणजे काय मार्केटमधला पैसा कमी होईल. मग अशा वेळेस काय करते RBI, यांच्याकडून कर्ज घेते. आता कर्ज घेतल्याच्या नंतर ते जे रेट असतं त्याला रिव्हर्स रेपो म्हटलं जातं. जर हे पैसे कमर्शियल बँकाकडून किंवा अदर बँकाकडून RBIकडे आले तर म्हणजेच काय होणार आहे, मार्केटमध्ये कमी पैसे राहतील. मार्केटमध्ये कमी पैसे राहिले तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, महागाई कमी होणार आहे, इन्फ्लेशन कमी होणार आहे. ओके, तर यासाठी RBI काय करत असते की हे कर्ज घेत असते. म्हणजे काय झालं, आता या ठिकाणी मी 4 गोष्टी सांगितल्या की 4 गोष्टी अंतर्गत मॉनिटरिंग पॉलिसी कशा कशाचा रेट ठरवते. पहिली गोष्ट तर बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्याच्यानंतर SLR, CRR. ओके, तर या सगळ्या गोष्टी काहीही विचारलं जाऊ शकतं, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर क्वेश्चन काय होता, बँक रेट हे कोण ठरवतं. ओके, बँक रेट ठराविक कालावधीनंतर कोण ठरवतं, तर त्याचा आन्सर काय आहे, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे 29 नंबरचा क्वेश्चन आहे, ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात. ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात. तर आता पहा, या ठिकाणी
4 ऑप्शन दिले आणि याचा आन्सर पण जवळजवळ तुम्ही जर व्यवस्थित वाचलं, ही बँक कुठे आहे? ग्रामीण भागात आहे, सहकारी बँक आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, प्राथमिक शेतकी सहकारी संस्था. प्राथमिक शेतकी सहकारी संस्था. आता मी थोडंसं या ठिकाणी कमर्शियल बँका आणि ग्रामीण बँका, कमर्शियल बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका यामध्ये फरक थोडासा सांगतो की सहकारी बँका म्हणजे काय थोडक्यात, आणि बाकीचे ज्या काही असतात आपल्या कमर्शियल बँका त्याच्यात फरक काय असतो. तर पहा, कमर्शियल बँकाचा मेन मोटो जो असतो किंवा तो असतो की प्रॉफिट, जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणं. त्यांचा एरियाही लार्ज असतो बऱ्यापैकी, आणि ह्या ज्या काय असतात त्या रजिस्टर्ड झालेल्या असतात कमर्शियल बँका बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 अंतर्गत रजिस्टर झालेल्या असतात ह्या बाकीच्या प्रायव्हेट किंवा पब्लिक बँक ज्या असतात त्या. ओके. पण कोऑपरेटिव्ह बँक जे असते तर त्याचा पहिली गोष्ट मोटो काय असतो? सर्व्हिस देणं. प्रॉफिट हा त्याचा मोटो नसतो. आणि या बँका ज्या असतात तर त्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1965, ओके, कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1965 अंतर्गत काय झालेल्या असतात? रजिस्टर झालेल्या असतात. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हेही विचारलं जाऊ शकतं. त्याबरोबर आता ह्या ज्या काही कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्यांचा जन्म जर पाहिला, म्हणजे सगळ्यात लेवल जर आपण विचारात घेतली तर सगळ्यात अगोदर प्राथमिक शेतकी संस्था ह्या सगळ्यात बेस लेवलला असतात. प्राथमिक शेतकी संस्था, त्याच्यानंतर वरती गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटेल मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँका. ओके, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँका, आणि त्याचा वरची स्टेज म्हणजे राज्य सहकारी बँका. ओके, म्हणजे जे काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आपण 2 सेक्शनमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे ॲग्रिकल्चरल सेक्टर आणि दुसरा आहे नॉन ॲग्रिकल्चरल सेक्टर. ओके, आणि ह्या ज्या काही ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये जर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी लोन पाहिजे असेल, ओके, शॉर्ट टर्मसाठी लोन पाहिजे असेल तर ही जी हायरार्की म्हणजे ह्याच्या थ्रू दिलं जातं. प्राथमिक शेतकी संस्था, त्याच्यावरची जी आहे मध्यवर्ती सहकारी बँक, आणि त्याच्यावरती जर गेलो तर राज्य सहकारी बँका. ओके, आणि जर लॉंग टर्मसाठी लोन पाहिजे असेल तर ते आपल्याला लँड डेव्हलपमेंट बँक वगैरे ज्या आहेत त्यांच्या अंतर्गत भेटत असतं. तर इथं सांगितलं आहे ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात? तर प्राथमिक शेतकी सहकारी संस्था. त्यानंतर आणखीन एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की ह्या ज्या काही बँका आहेत, म्हणजे याचा जन्म जो आहे प्रायमरी क्रेडिट सोसायटी, PCS असं म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यात अगोदर एखाद्या खेड्यामध्ये किंवा गावामध्ये काही लोक एकत्र येऊन वन वोट या तत्वावरती एकत्र येतात आणि प्रायमरी क्रेडिट सोसायटी तयार करतात. आणि त्याच्यानंतर जर यांचं भाग भांडवल 1 लाखाच्या वरती झालं किंवा 1 लाख झालं तर ते RBIकडे रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि त्या रजिस्ट्रेशनमुळं त्यांचं एक प्रॉपर बँकिंगमध्ये म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी वगैरे याच्यामध्ये रूपांतरित केलं जातं, आणि त्यांचं काय होतं, एक बँक म्हणून त्यांना काय केलं जातं? कन्सिडर केलं जातं. आता ह्या गोष्टी या ठिकाणी कव्हर करा. त्याचबरोबर मी आणखीन सजेस्ट करेल की PMC बँक इथं थोडंसं लक्ष द्या की आता PMC बँकेमध्ये काय झालेलं आहे? घोटाळा झालेला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक. तर हेही पाहून घ्या की तिचं म्हणजे स्टार्टिंग कधी झाली, त्याचं मुख्यालय काय आहे. कारण का की PMC जी बँक आहे तर ही जी बँक कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली टॉप 10 मधली बँक होती. ओके, तर त्यामुळे लक्षात घ्या की PMC बँकेविषयी थोडंसं पाहून घ्या. तर चला आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. लक्षात आलं की आन्सर काय याचं? ऑप्शन नंबर 3. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. तर क्वेश्चन काय आहे? पुढीलपैकी कोणती बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही? पुढीलपैकी कोणती बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा, आता या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन पाहिले तर याचा आन्सर काढताना हे लक्षात ठेवायचं की आपण ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ऐकतो त्या सार्वजनिक क्षेत्रातल्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ऐकत असाल की मी या बँकेत अकाउंट ओपन केलं, या बँकेकडून लोनसाठी मी अप्लाय केलं. ओके, त्या काय येतं? सार्वजनिक क्षेत्रातील बँके. पण अशी एक बँक आहे, तुम्ही जर पाहिलं की ती असं नाव तुम्ही जास्त ऐकलेलं नसेल किंवा त्या बँकेत गेलेलं नसाल. तुम्ही जर पाहिलं तर कॉर्पोरेशन बँक आहे, युनायटेड बँक ऑफ इंडिया आहे, विजया बँक आहे. या बँक तुम्ही ऐकलेल्या आहेत. ओके, ह्या बँकेचे म्हणजे शाखेमध्येही तुम्ही गेलेला असाल. पण फेडरल बँक तुम्ही ऐकलंय का की फेडरल बँकेमध्ये मी आज लोनसाठी गेलेलो आहे. ओके, तर ही जी बँक आहे म्हणजे बँक 2 टाईपच्या असतात. एक तर आहे की सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ओके, त्याला आपण पब्लिक सेक्टर बँक असं म्हणतो. आणि दुसरे आहे ओके सार्वजनिक क्षेत्रातील बँक असेल एक, आणि
दुसरी जी बँक आहे की ज्याला आपण काय म्हणतो की ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतायत की ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. ओके, तर पहा याच्यामध्ये जर पाहिलं तर कॉर्पोरेशन जी बँक आहे याचं आन्सर पहा. पहिली गोष्ट लगेच आन्सर लगेच तुम्हाला हायलाईट होईल की याचा आन्सर काय आहे, फेडरल बँक. ओके, तर फेडरल बँक काय आहे, तर फेडरल बँक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. ओके, तर आता ह्या सगळ्या बँकेविषयी थोडंसं सांगायचं झालं तर कॉर्पोरेशन जी बँक आहे तर कॉर्पोरेशन बँक याचं मुख्यालय बँगलोरला आहे. तिची स्थापना 1906 साली झालेली आहे. आणि कॉर्पोरेशन बँक जरी ऐकलं नसेल तरी तिची सक्सेसर युनियन बँक आहे, तर ही लक्षात असू द्या. त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया. ओके, युनायटेड बँक ऑफ इंडिया, तर याविषयी खूप महत्त्वाचं आहे. ही बँक डिटेलमध्ये करा, कारण का की युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि एक आणखीन एक बँक आहे ओबीसी. ओके, ओबीसी, तर ह्या ज्या दोन बँक आहेत तर या दोन बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. ओके, तर ओबीसी या दोन बँक काय झाल्यात एका बँकमध्ये मर्ज झाल्यात. ती बँक कोणती आहे, पंजाब नॅशनल बँक. तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये 1 एप्रिल 1920 मध्ये ओके, तर या दोन बँक काय झालेल्या आहेत, मर्ज झालेल्या आहेत. आणि पंजाब नॅशनल बँक त्याच्यामुळे काय झालेली आहे, तर सेकंड नंबरला आहे. ज्या काही पब्लिक सेक्टर बँक आहेत तर त्याच्यामधली सेकंड रँकिंग ह्याला आली. एसबीआयच्या नंतर दुसरी ही सगळ्यात मोठी बँक ठरलेली आहे. तर ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आणखीन एक गोष्ट की विजया बँक, हे पण लक्षात ठेवा. विजया बँक आणि देना बँक, विजया बँक आणि देना बँक ह्या दोन बँक एका बँकमध्ये मर्ज झालेल्या आहेत. तर त्या बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झालेल्या आहेत की जी आता थर्ड रँकला आहे. ओके, सगळ्यात मोठी तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. तर हे लक्षात ठेवा. आणि ऑब्व्हियसली फेडरल बँक की जी आपण म्हटलं की फेडरल बँक काय आहे, तर प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. 1931ला स्थापना झाली आणि अलोवा कोची या ठिकाणी तिचं काय आहे, मुख्यालय. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 31. पहा 31 नंबरचा क्वेश्चन काय आहे. आता जनरली हा 31 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो करंट अफेअरवरती आहे. ओके, तुम्ही जर पाहिलं तर करंटवरती क्वेश्चन आहे. महाराष्ट्र शासनानुसार वरिष्ठ नागरिक कोण आहे. ओके, तर ओके, तर पहा म्हणजे की जे काही सिटिझन्सच्या स्कीम वगैरे असतात तर त्या देण्यासाठी एक एज लिमिट ठरवलेलं असतं की त्यानंतर त्यांना काही वरिष्ठ नागरिक असं संबोधलं जाईल. तर हा क्वेश्चन विचारण्याचं मेन कारण म्हणजे पहा की जे काही महाराष्ट्र शासनाचं ठरवलेलं एज होतं की महाराष्ट्र शासनाने स्कीमसाठी, तर ते पहिलं जास्त होतं. ते होतं 65. ओके, तर ते किती होतं, 65 होतं. आणि त्याच्यानंतर एक विधेयक खूप दिवसापासून पेंडिंग होतं की त्याच्यानुसार ते वय कमी करायचं चाललेलं होतं की 65 पासून ते 60 करायचं. ओके, 60 करायचं चाललं होतं आणि ते 60 केलं होतं. ओके, तर ते 60 केलं होतं आणि त्याच्यामुळं हे भरपूर विषय गाजला होता. कारण हा प्रस्ताव ज्यावेळेस विधानसभेमध्ये चालला होता त्यावेळेस अजितदादांनी एक लक्षवेधी प्रस्ताव पण मांडला होता की हे विधेयक लवकरात लवकर पास होण्यासाठी. ओके, तर त्यामुळं हा करंटचा विषय होता की काय हे आन्सर काय तुमचं, तर 60 वर्ष काय करायला 65 वरून 60 करण्यात आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाचं वरिष्ठ नागरिकाचं जे काही एज आहे तर ते आता काय 60 वर्ष असणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर चला पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32. आता बचत खात्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे. किमान वयोमर्यादा विचारलेली आहे. तर जे काय बचत खातं असतं तर ते बचत खातं उघडण्यासाठी, आता बचत खातं जनरली हे उघडण्यासाठी एज लिमिट असतं लोअर, ते असतं 10 वर्षाचं. किती असतं, 10 वर्षाचं असतं, 10 इयर. पण त्याच्या खाली जरी म्हणजे असं नाही की त्याच्यापेक्षा लहान वयाचे मुलं बचत खातं उघडू शकत नाहीत, ते उघडू शकतात. फक्त ते जॉईंट अकाउंट असतं, म्हणजे त्यांचे आई किंवा वडील पॅरेंट बरोबर ते जॉईंट अकाउंट असतं. पण म्हणजे लोअर लिमिट काय सांगितलं तर काय आहे, 10 वर्ष हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे. ओके, तर चला आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33 नंबरचा क्वेश्चन आहे. तर पहा क्वेश्चन काय आहे. RTGS जे काय आपण पैसे पाठवत असतो त्याच्यासाठी वापरणारीची ही जी काही सिस्टीम आहे तर त्यामध्ये RTGS हे काय आहे तर ते पहा. तर RTGSच्या माध्यमातून जास्तीत जास्त किती रक्कम पाठवता येते. ओके, RTGSच्या माध्यमातून मॅक्सिमम किती रक्कम पाठवता येते. तर पहा याचा आन्सर आहे तर कोणतीही मर्यादा नाही. RTGSच्या माध्यमातून तुम्ही 2 लाखापासून
तर अनलिमिटेड म्हणजे त्याला मर्यादा नाही आहे, इतकी रक्कम पाठवू शकता. तर ऑप्शन नंबर 4 याचं काय आहे आन्सर आहे. आता या ठिकाणी तुम्ही आणखीन काही पेमेंट ट्रान्सफरचे जे काही मोड आहेत तर ते लक्षात घ्या. एक म्हणजे ऑब्वियसली आत्ता जे विचारलं आहे RTGS, त्यानंतर दुसरं आहे NEFT, NEFT, त्यानंतर IMPS. तर ह्या पेमेंट ट्रान्सफरच्या मेथड काय आहेत किंवा काय ते लक्षात घ्या. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं त्याला म्हटलं जातं. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट 2004 मध्ये आय थिंक ही इंट्रोड्यूस झालेली आहे 2004 मध्ये. आणि ह्याचं जे काही टायमिंग आहे म्हणजे 9 ते 4:30 मध्ये तुम्ही काय करू शकता RTGS करू शकता. ओके. त्यानंतर दुसरं जे आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ओके. तर ही जी आहे तर ह्याचं जे टायमिंग आहे तर 8 ते 6:30. आता टाईम थोडंसं चेंज होईल हे लक्षात ठेवा. तर हेही म्हणजे एवढंच की 24 तास चालू नाही हे मला सांगायचं आहे या थ्रू. त्यानंतर जे आहे ती इमिडिएट पेमेंट सर्व्हिस IMPS की ज्याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCL ऑपरेट करतं. आणि हे जे आहे 7/24 म्हणजे डेली 7/24 चालू असतं. ही कोणतं आहे IMPS. विचारलं जाऊ शकतं की 7/24 हे कोणती पेमेंट ट्रान्सफर मेथड चालू असते, RTGS आहे, NEFT आहे की IMPS आहे. तर लक्षात ठेवा IMPS. ओके. तर हे या ठिकाणी हे लक्षात ठेवा. तर आन्सर काय आहे तर ऑप्शन नंबर 4. चला आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 34 नंबरचा क्वेश्चन आहे. बँकांनी आपल्या KYC मापदंडांची सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक असते याचा अर्थ असा होतो की. आता KYC का करणं गरजेचं आहे किंवा KYCचा अर्थ काय होतो. ऑप्शन नंबर काय आहे तर 1 नंबर जे आहे स्वीकृत दस्तऐवजाच्या सहाय्याने खातेदारांची ओळख व रहिवासी दाखला निश्चित करणे. तर बरोबर आहे. KYCचा अर्थच आहे नो युअर कस्टमर की त्यांनी जे काही दस्तावेज डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्याच्या आधारावरती त्यांची ओळख आणि त्यांचं रहिवासी हे काय करणं निश्चित करणं हा त्याचा काय असतो हेतू असतो. आता बाकीचे ऑप्शन जर तुम्ही वाचले की लगेच लक्षात येईल की हे ऑप्शन असू शकत नाहीत. की म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑप्शन नंबर 4 जर पाहिला तर नियमित रूपाने ग्राहकांना सेवा बैठका आयोजित करणे. आता इतके मोठे कस्टमर असतात तर त्यांचे कस्टमरच्या बैठका वगैरे घेणं हा काय पर्पज असू शकतो का नाही. त्याच्यानंतर बँक आणि कर्मचाऱ्याचे ग्राहकांना ओळखत आहे याची खात्री करून घेणे. आता तसं पाहिलं तर हा बँक व कर्मचारी बँकेचे कर्मचारी ग्राहकांना ओळखतात. गरज नाही बँकेचे कर्मचाऱ्यांनी का ओळखावं का त्यांना त्यांच्याबरोबर पर्सनल रिलेशन मेंटेन करायचं आहे. तर त्यामुळं ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 पण चुकीचे आहेत. तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. KYC का करावी तर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 35. तर 35 मध्ये काय सांगितलंय ECS क्रेडिट काय आहे ECS क्रेडिट जे आहे तर त्याचं काय आहे इंडिव्हिज्युअल क्रेडिट लिमिट किती आहे. ओके. तर ECS क्रेडिट जे आहे त्याचं लिमिट किती आहे असं विचारलेलं आहे. तर पहा सगळ्यात अगोदर ECS काय आहे तर ते समजून घ्या. ECS काय आहे तर पहा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिस. आता बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल की आपण एखादी गाडी घेतली किंवा घरासाठी लोन केलं तर काय होतं की ते काही आपण डाऊन पेमेंट करत असतो आणि पुढचे जे काही पैसे आहेत तर ते आपल्या अकाउंटमधून काय होतात ॲटोमॅटिकली महिन्याच्या महिन्याला जो काय आपला असेल हप्ता असेल मासिक असेल किंवा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ते काय होतात कट होतात. ओके. तर ही जी काही सिस्टीम आहे त्याला इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिस असं म्हटलं जातं. आता हे डेबिटही असू शकते क्रेडिट पण असू शकते आणि हे ॲक्च्युली काय होतं की हे व्यवहार खूप मोठमोठे असतात. ओके. आणि त्यामुळं याच्यासाठी ही काय आहे मर्यादा कोणती नसते. तर ही याचं म्हणजे काय किती मोठे आकडा किंवा लिमिट ह्याचं खूप मोठं आहे म्हणजे कोणतीही मर्यादा नाही हे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ओके. ऑप्शन नंबर 4 इज अ राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36. UPI पद्धतीद्वारे व्यवहाराची मर्यादा किती आहे. UPI आता UPI सगळ्यांना माहिती आहे. UPI बरेच जण वापरता मोबाईलमध्ये. तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके. UPI म्हणजे काय लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. UPIचा लॉंग फॉर्म काय आहे तर UPI म्हणजे काय युनिफाईड
पेमेंट इंटरफेस. युनिफॉर्म नाही आहे, युनिफाईड आहे. ओके. आता ह्याची जी मर्यादा आहे तर ती मर्यादा किती असते तर 1 लाखाची मर्यादा आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 1 लाखाची मर्यादा आहे. आणि UPIवरती रेग्युलेशन कोणाचं असतं तर RBIचं रेग्युलेशन असतं, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर UPI 24/7 म्हणजे कंटिन्युअस सेवा देत असते, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवलं तरी चालेल. चला पुढचा क्वेश्चन काय आहे तर CBS सिस्टीमवरती क्वेश्चन आहे. कोअर बँकिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर पुढीलपैकी कशासाठी वापरले जाते. तर कोअर बँकिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर पुढीलपैकी कशासाठी वापरले जाते तर याचा आन्सर आहे सर्वसाधारण व्यवहारासाठी, म्हणजे कॉमन जे काही ट्रान्झॅक्शन केले जातात त्याच्यासाठी CBS सिस्टीम वापरली जाते. आता थोडक्यात CBS सिस्टीम काय आहे मी ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता CBS सिस्टीमवरती एक तर त्याचे शॉर्टकट लॉंग फॉर्म विचारले जाऊ शकतात. तर काय CBS म्हणजे काय तर CBS म्हणजे कोअर बँकिंग सिस्टीम. त्यालाच आणखीन दुसरं नाव आहे कोअर बँकिंग सोल्युशन किंवा आणखीन एक आहे सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन. म्हणजे 3 नावं मी तुम्हाला सांगितलेत. CBS म्हणजे काय कोअर बँकिंग सिस्टीम, कोअर बँकिंग सोल्युशन आणि सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन. आता काय आहे सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन किंवा CBS तर पहा हे कशासाठी आलं आहे. आता PDCC बँकेला पण CBS सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवा. तर पहा आता पहिलं काय व्हायचं की तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या एक्स बँकेमध्ये काय केलेलं आहे खातं उघडलं. एक्स बँकेमध्ये तुमचं बँकचं काय खातं ओपन केलेलं आहे आणि तुम्ही काय करताय कालांतराने दुसऱ्या शहरामध्ये जाताय आणि त्या बँकेचे भरपूर सगळ्या शाखा आहेत. त्या शाखेमध्ये पण म्हणजे त्या शहरामध्ये पण त्याची Y ही शाखा आहे. आता होतं काही तुम्ही Y या शाखेत गेले, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आणि तुम्ही Y शाखेत गेले तर पहिलं काय सांगितलं जायचं की तुम्ही काय करा तुमचं जिथं अकाउंट आहे त्या ठिकाणी जा. ओके. पण आता CBS सेंट्रलाइज झालंय सगळं, त्यामुळं काय होतं की आता तुम्ही जरी एक्स या शाखेमध्ये तुमचं अकाउंट ओपन केलं असेल तरीही तुम्ही त्या बँकेचे लाखो हजारो शाखा जरी असतील तरी तुम्ही काय आहेत त्या सगळे लाखो हजारो शाखेचे काय आहात तुम्ही आता कस्टमर आहात. त्याला काय म्हटलं जातं कारण हे काय झालंय सेंट्रलाइज झालेलं आहे. तुमचं जे काही सगळा डेटा आहे ते फक्त एक्स यापुरता लिमिटेड राहिला नसून तर तो त्यांच्या सगळ्या शाखेंकडे तो काय केलेला आहे तो आता आहे म्हणजे सेंट्रलाइज झालेला आहे. ओके. तर याला म्हटलं जातं CBS सिस्टीम. ओके. तर आन्सर काय सांगितलं मी तर कॉमन ट्रान्झॅक्शनसाठी CBS सिस्टीम वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 काय आहे पहा. तर 38 क्वेश्चन आहे UPIच्या संदर्भात आहे की जे काही UPI आहे तर हे UPIचं फंक्शन थोडक्यात काय आहे तर पहा UPI ऑप्शन नंबर 1 आहे UPIशी जोडलेले सर्व बँका त्यांच्या ॲपला एकत्र करण्याची परवानगी देतील ॲप्सना. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 2 आहे ही सेवा दिवसाचे 24 तास व आठवड्याचे 7 दिवस उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 हस्तांतरित करण्यात आलेल्या रकमेनुसार त्यावर चार्जेस लावले जातात. आता तुम्ही फक्त असे काही क्वेश्चन रिॲक्ट करत जायचे की आपण मोबाईलमध्ये UPI वगैरे पाहतो नेहमी चालू असतं, असं काही की रात्री पाठवता येत नाही असं काही आहे का नाही. 24/7 चालू असतं. त्याच्यानंतर बऱ्याचशाही आपण एका QR कोडवर सगळ्या बँकेत स्कॅन करून पैसे पाठवू शकतो. म्हणजे हे सगळ्या बँकेने परमिशन म्हणजे दिली जाते. आणि दुसरी गोष्ट काय की याच्यावरती एक मार्जिनल चार्ज जे काय आहे चार्ज अप्लाय केला जातो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय आहे याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 1, 2 आणि 3 हे सर्व बरोबर आहेत. ओके. तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 39 हा मुद्रा जे काही लोन आहे किंवा मुद्रा लोनच्या संदर्भातील आहे. तर पहा हे काय आहे तर मुद्रा ही जी काही कोणती दुय्यम संस्था आहे की मुद्रा पुढीलपैकी कोणाची दुय्यम संस्था आहे तर मी वरच्याच क्वेश्चनमध्ये हा डिस्कस केलं होतं की मुद्रा जी आहे ती सिडबीची एक संस्था आहे. सिडबी अंतर्गत ही रेग्युलेट केली जाते. तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय आहे बरोबर आन्सर आहे. सिडबीच्या अंतर्गत ही रेग्युलेट केली जाते. त्याच्यानंतर सिडबीची स्थापना सिडबीचं मुख्यालय हे त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की सिडबीचं मुख्यालय मुंबईला आहे. ओके. त्याच्यानंतर SBI विषयी सांगितलं होतं की बँक ऑफ कोलकाता मद्रास आणि बॉम्बे एकत्र येऊन इम्पेरियल बँकेची स्थापना झाली. इम्पेरियल बँक 1921ला स्थापन झाली आणि 1955ला तिचं रूपांतर SBIमध्ये झालं. त्याच्यानंतर RBI विषयी काय लक्षात ठेवा RBI हा 1934च्या कायद्यानुसार 1935मध्ये स्थापन झाली आणि 1949चं तिचं राष्ट्रीयकरण झालं. त्याच्यानंतर नाबार्ड हे काय ऑप्शन आहे. नाबार्ड विषयी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर नाबार्ड म्हणजे काय
तर नाबार्डची स्थापना 1982ला झाली. नाबार्डचं मुख्यालय पण मुंबईला आहे आणि शिवरामन समितीच्या शिफारसीवरून ही नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, तर नाबार्ड याचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. तर त्याचा लॉंग फॉर्म पण काय आहे ते पाहून घ्या. ओके, नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक असा याचा शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म आहे. तर ते एकदा पाहून घ्या. तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. याचा आन्सर काय आहे, तर मुद्रा बँक ही काय आहे, तर सबसिडियरी आहे सिडबी या बँकेची. ओके, तर ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे पाहूया. तर पहा क्वेश्चन नंबर 40. तर हे आहे, शेड्यूल व्यावसायिक बँका त्यांच्या शाखा सोडून पुढील परिस्थितीमध्ये RBIच्या पूर्व परवानगीशिवाय इतरत्र ATM उभारू शकतात. आता ATM वरती मागच्या वेळेस 2 ते 3 क्वेश्चन आलेले आहेत, ते पहा आता पुढे समोर दिसतीलच. तर पहा पहिली गोष्ट, आता हे कॉमन सेन्सने उत्तर येतात याचे, की एकतर ATM मध्ये होणाऱ्या व्यवहाराचा अभिलेख बँकेद्वारा ठेवला जाईल, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर इतर ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ATMच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य कोणताही व्यक्ती नसतो, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर सदर ATMच्या ठिकाणी ATM स्क्रीनवर इतरत्र म्हणजे थर्ड पार्टीचे उत्पादनाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत, हे पण बरोबर आहे. त्यांच्या लावू शकतात पण थर्ड पार्टीच्या नाही. ओके, तर वरील सर्व बरोबर आहे या ठिकाणी, तर हे त्याचं आन्सर असणार आहे. तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 41. बँकेद्वारा देण्यात येणारी कार्ड विना रोख सुविधा म्हणजे काय? आता बँक विना दिली जाते आणि कार्ड विना. ओके, बँकेद्वारे दिली जाते आणि कार्ड शिवाय दिली जाते. तर ती कोणती आहे? तर कॅश ऑन मोबाईल. आता तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक बँकेचं एक ॲप आहे आणि ते तुम्ही मोबाईलमध्ये ऑपरेट करू शकता आणि तुम्ही पैसे हस्तांतरित करू शकता. तर हे जे काय आहे बँक ऑन मोबाईल, त्याला असं म्हटलं जातं. PDCC बँकेचं पण ॲप आहे. मी सजेस्ट करेन सगळ्यांनी PDCC बँकेचं काय का ॲप जे आहे ते एकदा इन्स्टॉल करा, पहा कोणकोणत्या सर्व्हिस PDCC बँक देते हे त्या थ्रू लक्षात येईल. ओके, तर आणि बऱ्याचशा PDCC विषयी माहिती ही पण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, तर आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2. तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 42 क्वेश्चन नंबर आहे. तर काय आहे क्वेश्चन? RBIच्या निर्देशानुसार अन्य ठिकाणी बसवण्यात आलेल्या ATMद्वारे बँका आपल्या ग्राहकांना पुढील प्रमाणे सुविधा पुरवू शकतात. म्हणजे ATM जे उभारले जातात त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात? तर ह्याचं आन्सरही सिंपल आहे, तुम्ही वाचलं की लक्षात येईल. तर काय देतात? तर वेगवेगळ्या बँकामध्ये पैसे हस्तांतरित करणं असं, किंवा बँकेचे ग्राहक यांच्याकडून अन्य बँकेला ग्राहकांचे हस्तांतरित करणं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तर हे दिलं जातं. त्याच्यानंतर वैयक्तिक ओळख क्रमांक बदलवणे, म्हणजे पिन वगैरे बदलू शकता. ओके, हे पण आहे. चेकबुकची मागणी करणे वगैरे, म्हणजे हे सर्वच तुम्ही ATM थ्रू करू शकता. ऑप्शन नंबर 4 वरील सर्व ह्याचं काय आहे बरोबर आन्सर असणार आहे. तर चला पुढचा क्वेश्चन पहा. 43 नंबरचा क्वेश्चन आहे की शाखांचे नेटवर्क उपलब्ध नसलेले बँक जर ऑनलाईन पद्धतीने टेलिफोन अथवा मोबाईल पद्धतीने तसेच इतर बँकेचे ATMद्वारे दूरवरच्या अंतरावर सेवा पुरवित असेल तर त्याला काय म्हणतात? म्हणजे काय की एखादी शाखा आहे त्या ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळं ती काय करते, ऑनलाईन पद्धतीने दुसऱ्याच्या ATM थ्रू, ओके, मोबाईल थ्रू किंवा ATM थ्रू ती काय करते, सेवा पुरवते. तर त्याला काय म्हटलं जातं? आता इथं आपल्याला असं वाटू शकतं की दुसऱ्याच्या ह्याच्या थ्रू पुरवले जाते म्हणजे अप्रत्यक्ष बँकिंग वगैरे असेल, तर नाही आहे. याचं उत्तर आहे प्रत्यक्ष बँकिंग. याला काय म्हटलं जातं? प्रत्यक्ष बँकिंग असं म्हटलं जातं. आता ATM वरती इतके सगळे क्वेश्चन आलेत, त्याच्यामुळे मी आणखीन सांगेन की ATM विषयी डिटेल करा. त्याच्याबरोबर म्हणजे व्हाईट लेबल ATM काय असतात वगैरे, तर हे ATM काय असतात ते पाहून घ्या. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 44. तर क्वेश्चन नंबर 44 काय आहे? तर ATM मध्ये अशा कोणत्या मर्यादा पडतात ज्यामुळे लोकांना बँकेच्या शाखेत जावेच लागते? म्हणजे ATMला काही मर्यादा असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, तर बँकेत जावं लागतं. तर अशा कोणत्या मर्यादा आहेत? तर हा जो क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. ओके, हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. तर तो का कॅन्सल झाला आहे? तर आता बँकेत का जावं लागतं? तर त्याचा ऑप्शन नंबर 1 काय दिलं आहे त्यांनी, की तर त्या ठिकाणी डिपॉझिट स्वीकारू शकत नाहीत. तर हे चुकीचं आहे, डिपॉझिट पण स्वीकारू शकतात. ATM ठिकाणी काही ATM आहेत तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पैसे डिपॉझिट पण केले जातात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मर्यादित प्रमाणात रोख ठेवांची सुविधा उपलब्ध आहे.
ओके, हे होऊ शकतं. त्यानंतर मानवी हस्तक्षेपाचा अभाव आहे. आता आपल्याला व्यवहार करायची आहे, मानवी हस्तक्षेप कमी आहे जास्त आहे याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. म्हणजे हे काही ऑप्शन जे होते चुकीचे होते, त्यामुळं काय करण्यात आलेलं आहे, हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना 1 मार्क काय केलेला आहे, वाढवून दिला होता त्यावेळेस या क्वेश्चनसाठी. ओके, तर लक्षात घ्या. चला पुढच्या क्वेश्चनकडे जेव्हा क्वेश्चन नंबर 45 काय आहे, तर 45 नंबरचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी विचारलंय, मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राथमिक कार्य कोणते. आता क्वेश्चन माध्यमिक सहकारी बँकेचे प्राथमिक कार्य कोणती, मी वरच्या क्वेश्चन मध्येही सांगितलेलं आहे, मध्यवर्ती सहकारी बँकेची हायरार्की कुठे येते वगैरे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तर हे जे कार्य दिलेत की ज्या ठिकाणी कोणतंही कार्य त्याचं नाही आहे, यापैकी नाही हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. ओके, यापैकी नाही हे त्याचं आन्सर आहे. तर या ठिकाणी तुमचं काम काय आहे की मध्यवर्ती सहकारी बँकेचे मग कोणकोणते कार्य आहेत तर हे पाहणं. ओके, आता लेक्चर थोडंसं खूप मोठं होतं आहे त्याच्यामुळं थोडंसं मी फास्ट घेतो आहे. तर याचे मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य कोणते आहेत ते पाहून ठेवणं हे तुमचं काम आहे, तर पाहून ठेवा सगळे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 46 नंबरचा क्वेश्चन, की 46मध्ये काय सांगितलं आहे की पुढीलपैकी कोण, तर पहा 2 मिनिट, 46 नंबर, तर पुढीलपैकी कोण हा जे काही एक इंडियन फायनान्शियल नेटवर्क, ओके, इंडियन फायनान्शियल, त्याला इन्फिनेट असं म्हटलं जातं, तर पुढीलपैकी कोण इन्फिनेटसाठी इलिजिबल नाही आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की किती डीप लेवलचे क्वेश्चन हे विचारले जातात. असे काही नाही की खूप सिंपल क्वेश्चन आहेत, खूप डीपमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर आता सगळ्यात अगोदर मी हे इन्फिनेट काय आहे तर ते सांगतो. तर ते काय, इंडियन फायनान्शियल नेटवर्क असं म्हटलं जातं. इंडियन फायनान्शियल नेटवर्क कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे, खरं तर हे RBIचं इनिशिएटिव्ह आहे, रिझर्व्ह बँक ऑफ बँकेने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. की कशासाठी, की वेगवेगळे सायबर हल्ले वगैरे होऊ शकतात आणि त्यामुळं काय की RBIच्या ज्या काही सहयोगी बँका असतील किंवा त्याच्या वित्तीय संस्था असतील, तर ह्या वित्तीय संस्थांना की त्यांचं जे काही म्हणजे त्यांच्यासाठी एक स्पेशल क्लोज नेटवर्क असावं, तर त्याच्यासाठी हे एक नेटवर्क तयार करण्यात आलेलं आहे, त्याला इन्फिनेट असं म्हटलं जातं. हे जे काही आहे ते 1999ला स्टार्ट करण्यात आलेलं आहे आणि सुरुवात कोणी केलेली आहे, तर ही RBIच्या मागणीवरून हैदराबादचं जे काही IDRBT हे जे काही इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग सेक्टर, ओके, बँकिंग टेक्नॉलॉजी, तर यांनी हे तयार करण्यात आलेलं आहे. आणि पण सांगितलं कोणी होतं, RBIनी 1999ला स्टार्ट करण्यात आलेलं आहे आणि हे काय आहे, क्लोज नेटवर्क सिस्टीम आहे. आणि याच्यासाठी इलिजिबल कोण असतं, सगळे, म्हणजे इथं जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, खाजगी सार्वजनिक बँका असतील, सहकारी बँका असतील आणि त्याबरोबर प्रमुख वित्तीय संस्था असतील, तर या सर्व यासाठी काय असतात, ॲप्लिकेबल असतात. तर आन्सर काय असणार याचं, तर आन्सर असणार आहे ऑल ऑफ अबव, म्हणजेच काय, वरील सर्व. ओके, तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 47. तर 47मध्ये विचारलं आहे की MCX हा एक इंडेक्स आहे, तर तो खालीलपैकी MCXचा लॉंग फॉर्म थोडक्यात विचारला आहे. ओके, MCXचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे मल्टी कमोडिटी स्टॉक एक्सचेंज. काय आहे, मल्टी कमोडिटी स्टॉक एक्सचेंज. ऑप्शन नंबर 1 आहे. हा कुठं आहे, तर हा मुंबईला आहे. ऑप्शन नंबर 1 मल्टी कमोडिटी स्टॉक एक्सचेंज त्याला म्हटलं जातं आणि हा मुंबईला आहे. 2003मध्ये ह्याची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन पाहूया. त्याच्यानंतर बाकीचे जे काही स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, तर हे सगळे बाकीचे आहेत ते पाहून घ्या एकदा, म्हणजे तिथेही क्वेश्चन विचारले जाण्याची पॉसिबिलिटी आहे. क्वेश्चन नंबर 48मध्ये काय विचारलं आहे की पुढीलपैकी अर्थ बाजारातील दस्तऐवज नाही, विच इज नॉट इन्स्ट्रुमेंट फ्रॉम मार्केट, मनी मार्केट. ओके, आता मनी मार्केट म्हणजे काय तर लक्षात घ्या. आता ज्यावेळेस एखादी संस्था आहे किंवा गव्हर्नमेंट असेल, फंड कलेक्शन किंवा एखादे फंड गोळा करायचं आहे, तर त्यावेळेस 2 ऑप्शन असतात. एक असतं फंड गोळा करायचं मनी मार्केट आणि दुसरं असतं कॅपिटल मार्केट. मनी मार्केट ज्या ठिकाणी की तुम्हाला शॉर्ट ड्युरेशनसाठी फंड गोळा करायचं आहे, विदिन 1 वर्षासाठी असं, ओके, किंवा त्यापेक्षा कमी ड्युरेशनसाठी, तर तुम्ही काय करता, मनी मार्केटमध्ये जाता आणि तुम्हाला जर 25, 30, 50, 60, 100 वर्षासाठी जर तुम्हाला फंड उभा करायचं आहे, तर ते कुठून केलं जातं, तर कॅपिटल मार्केट थ्रू केलं जातं. आता तर काय केलं आहे की खाली जे काही 3 ऑप्शन आहेत ते मनी मार्केटचे आहेत आणि एक जो आहे तो कॅपिटल मार्केटचा टूल किंवा इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, तर आता मी प्रत्येक डिटेलमध्ये थोडंसं सांगतो आणि नंतर त्याचा आन्सर हे तुम्हाला
सांगतो. सगळ्यात अगोदर ऑप्शन आहे की तो आहे ट्रेझरी बिल. ओके, तर एक ऑप्शन आहे की ट्रेझरी बिल. तर ट्रेझरी बिल म्हणजे काय, तर पहा ट्रेझरी बिल, क्वेश्चन एकदा परत हायलाईट करतो थोडंसं. ओके, तर ट्रेझरी बिल तर ट्रेझरी बिलला टी बिल असं पण म्हटलं जातं. ओके, ट्रेझरी बिलला टी बिल असं पण म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस त्याला टी बिल म्हणून पण दाखवलं जाईल किंवा येईल. टी बिल म्हणजे काय, तर ट्रेझरी बिल म्हणजे टी बिल. आता केलं काय जातं की याला डिस्काउंट प्राईजवरती दिलं जातं, म्हणजे याला इंटरेस्ट वगैरे नसतो. फॉर एक्झाम्पल एखादं 100 रुपयाचं बिल आहे, तर तुम्हाला फंड कलेक्शन करायचं आहे. तुम्ही काय करता, ते लोकांमध्ये टी बिल ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च करता त्यावेळेस ते काय करता, 100 रुपयाचं आहे, तुम्ही म्हणता की हे 80 रुपयाला देता त्यांना, तुम्ही 80 रुपये द्या, तुम्हाला हे बिल किंवा हे कुपन दिलं जाईल. हे कुपन तुम्ही किती दिवसाचं जे मॅच्युरिटी पिरियड आहे, फॉर एक्झाम्पल 3 महिने 4 महिने, त्यानंतर तुम्ही परत जमा करा आणि तुम्ही किती रुपये घ्या, तर 100 रुपये घ्या. ओके, तर अशा स्वरूपाचं हे टी बिल असतं. त्याला झिरो कुपन बॉन्ड असं पण म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा. तर हे मनी मार्केटचं एक टूल आहे. तर हे ऑप्शन असणार आहे का, मग नाही आहे, हे मनी मार्केटचं टूल आहे. दुसरं आहे व्यावसायिक बिल, त्याला कमर्शियल बिल म्हटलं जातं. आता व्यावसायिक बिल आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट किंवा डिपॉझिटरी दाखला हे थोडंसं सारखंच आहे. मी त्याच्यापैकी एक थोडंसं सांगतो की व्यावसायिक बिल म्हणजे काय, कमर्शियल बिल त्याला म्हणतो. तर आता दोन व्यक्ती आहेत, एक आहे कस्टमर आणि एक आहे सेलर. ओके, एक काय आहे कस्टमर आहे आणि दुसरा काय आहे सेलर आहे. आता कमर्शियल बिल म्हणजे काय, की एखादे हे दोन यांचा व्यवहार म्हणजे पारंपरिक खूप दिवसापासून सुरू आहे, खूप मोठमोठे ट्रान्झॅक्शन यांच्या दोघांमध्ये होत आहेत. आणि मग त्यामुळे काय करतो की कस्टमर काय करतो की हा एखाद्या वेळेस असं म्हणतो की थोडीशी सवलत म्हणून आज मला माल द्या, उधार माल द्या, मी ते पैसे काय करेन तुम्हाला नंतर देईल थोडक्यात. ओके, आणि मग अशा वेळेस काय केलं जातं, सेलर काय करतो, सेलर त्याला एक कमर्शियल बिल देतो आणि त्याच्यावरती एक पर्टिक्युलर ड्युरेशनचं हे असतं की इतक्या दिवसामध्ये काय करायचं असतं, त्या दिवशी तुम्हाला ते काय करायचं असतं, क्लिअर करायचं असतं सेलरला. ओके, तर हे अशा प्रकारचं असतात. ह्याच्यावरती चार्जेस वगैरे असतात. ह्याच्यामध्ये बँकही मध्ये मध्ये इंट्रोड्यूस केली जाते की हे बँके थ्रू गेले जातात, असंही असतं. पण एक सिम्पलमध्ये मी एक प्रोसेस काय असते हे सांगितली की हे अशा प्रकारची प्रोसेस ही असते. आणि हे दोन्ही टूल जे आहेत तर ते मनी मार्केटचे आहेत, म्हणजे कमर्शियल बिल असो किंवा सर्टिफिकेट डिपॉझिट असो, हे दोन्हीही काय आहेत, मनी मार्केटचे टूल आहेत. आता एक राहतं गिल्ट एज बिल, तर हे काय आहे, तर ते मी एकदा सांगतो आणि तेच आन्सर आहे. तर हे काय आहे, गिल्ट एज बिल हे कॅपिटल मार्केटचं टूल आहे. ओके, गिल्ट एज बिल काय आहे, तर हे जे आहे, तर ज्यावेळेस गव्हर्नमेंट, त्याला गव्हर्नमेंट बिल असं पण म्हटलं जातं. ओके, गिल्ट एज बिल याला कॅपिटल मार्केटचं टूल आहे, गव्हर्नमेंट बिल असं पण म्हटलं जातं. तर आता हे जे असतं की गव्हर्नमेंट म्हणजे मोठे टायमिंगसाठी, म्हणजे मोर दॅन 1 इयर की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्यावेळेस तुम्हाला फंड कलेक्ट करायचा आहे तर त्यावेळेस हे वापरलं जातं. ओके, तर हे गिल्ट एज बिल हे लक्षात ठेवा. तर हे त्याचं काय आहे, आन्सर आहे की जे कॅपिटल मार्केटचं टूल आहे. तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 49. तर 49 नंबरचा क्वेश्चन काय आहे, कमर्शियल पेपर हा एक असुरक्षित पैशाचा दस्तऐवज आहे की जो शपथपत्राच्या रूपात दिला जातो, याचा उपयोग पुढील प्रमाणात केला जातो. आता हे कमर्शियल जे काही पेपर आहेत, तर हे मी वरतीच जे सांगितलं कमर्शियल बिल, तर हे थोडेसे असुरक्षित आहेत. कारण काय की हे जे जनरली एक प्रकारे प्रॉमिसिंग नोट असल्यासारखी आहे. ओके, की नेगोसिएशन किंवा प्रॉमिसिंग नोट्स टाईप आहे. आणि पण हे मोठाले व्यवहार याच्या थ्रू केले जातात. आणि हे जे आहे तर ह्याचे व्यवहार मोठाले म्हणजे काय, 5 लाख किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये हे जे काही व्यवहार काय केले जातात, तर कमर्शियल पेपरच्या स्वरूपामध्ये कमर्शियल पेपर वापरून केले जातात. तर हेही या ठिकाणी लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन नंबर 50. तर पहा जास्त घेणार नाही, आणखी 2 क्वेश्चन घेईल कारण लेक्चर खूप मोठं होतं आहे, तुम्ही बोर झाले असाल. तर क्वेश्चन नंबर 50 आहे, आयुर्विमा पॉलिसीधारक ज्या प्रक्रियेद्वारे आपले अधिकार, शीर्षक किंवा हितसंबंध अन्य व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो तिला काय म्हणतात. आता खरं तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही जर क्वेश्चन वाचला, ऑप्शन वाचले की लगेच लक्षात येते. का की एखादी पॉलिसी आहे, तुम्ही पॉलिसी काय करतायत, ती पॉलिसी दुसऱ्याच्या नावावरती करताय, थोडक्यात ओके ट्रान्सफर करताय, तर त्याला काय म्हटलं जाईल. तर ऑप्शन दिलेले आहेत की पॉलिसीचे गहाण ठेवणे, पॉलिसी गहाण ठेवणे म्हणाल का, नाही, ऑप्शन 4 गेला, किंवा नेगोसिएशन ऑफ पॉलिसी,
तर हेही नाही आहे. पॉलिसीचं पुनर्गुंतवणूक असंही नाही आहे. तर पॉलिसीचे अभिहस्तांकन असं त्याला म्हटलं जातं. पॉलिसीचे अभिहस्तांकन असं म्हटलं जातं. चला लास्ट क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 51. तर काय आहे, बँक इन्शुरन्स म्हणजे बँक आणि पुढीलपैकी टिंबटिंब यांच्यामधील संबंध. बँक इन्शुरन्स म्हणजे बँक आणि कशामधील संबंध, तर बँक आणि विमा कंपनी. आन्सर काय त्याचं, विमा कंपनी. ओके. आता बँक इन्शुरन्स म्हणजे काय असं बी विचारलं जाऊ शकतं. तर बँक इन्शुरन्स म्हणजे काय, तर हे थोडक्यात मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहा, एक बँक आहे आणि एक इन्शुरन्स कंपनी आहे. करण्याची गरज का पडते, तुमच्या लक्षात येईल की बँक इन्शुरन्सची गरज का पडते. आता होतं काय की बँक, दोन संस्था आहेत, एक आहे बँक आणि एक आहे इन्शुरन्स कंपनी. ओके. आता इन्शुरन्स कंपनी आणि बँकेचे काय आहे, ते जाळं खूप मोठं आहे, खूप म्हणजे सगळीकडे ते पसरलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय आहे, तुम्हाला जर म्हटलं की बँकेवरती जास्त विश्वास आहे की इन्शुरन्स कंपनीवरती, तर ऑब्व्हियसली लोकांचा बँकेवरती जास्त ट्रस्ट आहे, विश्वास आहे. आणि त्यामुळं काय होतं की जे काही LICच्या पॉलिसीज आहेत, तर ते पॉलिसी विकण्यासाठी LIC काय करते, बँकेबरोबर टायअप करते. आणि बँक काय करतात, तर ती LIC पॉलिसी विकण्याची मदत करतात. आणि त्याला काय म्हटलं जातं, बँक इन्शुरन्स असं म्हटलं जातं. म्हणजे बँक इन्शुरन्स म्हणजे बँक आणि LIC किंवा विमा कंपनी याच्यामधील जो टायअप असतो, तर त्याला बँक इन्शुरन्स असं म्हटलं जातं. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 51 पर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर पुढचे जो काही पार्ट 3 असेल त्याच्यामध्ये आपण राहिलेले क्वेश्चन पाहूया. कारण काय होतंय की मी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय, थोडंसं वेळ जास्त लागतोय. पण ठीक आहे की तुम्हाला काय करायचं आहे किंवा आणखीन कशावर फोकस करता येईल हे पण लक्षात येऊ शकतं. ओके. तर ठीक आहे, मी थांबतो या ठिकाणी. तुम्हाला जर काही म्हणजे लिहिताना काही चुकलं असेल किंवा ऑप्शन तुम्हाला काही म्हणजे सांगायचं असेल चुकीचं किंवा बरोबर, काही कमेंट करा, जेणेकरून माझ्याही लक्षात येईल काही चूक झाली असेल तर. आणि आणखीन एक गोष्ट, मागच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 15 जो होता त्याचा आन्सर माझ्याकडून चुकून मला म्हणजे 10 - 2 करायचं होतं आणि 8% करायचं होतं. तर ते माझ्याकडून 10 + 2 झालं आणि 12% झालं होतं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर त्याचा ॲक्च्युअल आन्सर किती आहे, 8% आहे क्वेश्चन नंबर 15चं. तर भाग 1 मध्ये आहे. तर ठीक आहे, काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. चला मी थांबतो या ठिकाणी. थँक्यू अँड टेक केअर.